श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना पापमोचन एकादशीच्या स्वामीमय शुभेच्छा. मैत्रिणींनो, हरिनामात अशी शक्ती आहे जी जीवनातील सर्व पाप आणि दुःख दूर करण्याची त्यामध्ये ताकद असते. तर मैत्रिणींनो, पापमोचन एकादशी नावातच काय आहे तर पापमोचन. या एकादशीचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? तर मैत्रिणींनो, या एकादशीच्या दिवशी धर्मग्रंथानुसार या दिवशी केलेला उपवास आणि नामस्मरण मनुष्याला पापांपासून मुक्त करतं. तर एकदा ऋषी मेधावी मोहात पडले आणि त्यांचं तप भंग झालं. अनावधानाने त्यांच्याकडून पापच झालं होतं. पण भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून त्यांनी पापमोचनी एकादशीचं व्रत केलं, या पापापासून मुक्तता होण्यासाठी. तर मित्रांनो, त्यानंतर आणि त्या व्रताने त्यांचा सर्व पापांचा नाश झाला. त्यामुळे या व्रताचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे धर्मग्रंथानुसार. कोणत्याही प्रकारचं पाप असेल तर आपल्याकडून पापमोचन होतं. म्हणूनच या दिवशी विठ्ठल नामस्मरण करा आणि जीवन पवित्र करा. श्री स्वामी समर्थ. हरिनामात अशी शक्ती आहे जी जीवनातील सर्व पाप आणि दुःख दूर करते. पापमोचन एकादशीच्या स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.